राष्ट्रीय एक्सप्रेसच्या संध्याकाळच्या बातम्यामध्ये आपले स्वागत आहे आणि बातमी आहे जालन्यातून। जालन्यामध्ये पुन्हा एकदा स्फोट झाला आहे। स्टील कारखान्यात भीषण स्फोट झाल्याने 23 कामगार गंभीर जखमी झाले आहेत, तर 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। काय म्हणाले पोलीस आयुक्त? नावाची हे स्टील युनिट आहे MIDC जालना येथे। इथे एक भट्टी जो असतात, भट्टीमध्ये लिक्विड मेटल असताना वरून सॉलिड मेटल टाकल्यावर तो मेटल सर्व बाहेर उडाला आणि तो मेटल बरेच मजदूर होते जो आजूबाजूला त्याच्या अंगावर पडला, अशी घटना घडलेली आहे। करीब 20 मजदूर याच्यामध्ये जखमी झालेले आहे। ओम हॉस्पिटल इथे त्याच्यावर उपचार सुरू आहे। 3 ते 4 लोक त्याच्यामध्ये जास्त जखमी आहे अशी प्राइमा फेसी इन्फॉर्मेशन आतापर्यंत भेटलेली आहे। पोलीस घटनास्थळ आणि हॉस्पिटल दोघे ठिकाणी आहे आणि मजदूर आता जसा जसा त्यांचा आउट ऑफ डेंजर जो झाले आहे त्याच्याकडून जबाब घेण्याचा प्रयत्न आता पोलीस करत आहे आणि पुढची चौकशी आता सुरू आहे। 3 ते 4 लोक गंभीर आहे असं आतापर्यंत प्राइमा फेसी कळलं आहे। आता त्याच्यावर ओम हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे। पुढील रेफर बद्दल ते डॉक्टर निर्णय घेतील। आतापर्यंत माहीत नाही आहे, पण 3 ते 4 लोक गंभीर जखमी आहे। आता जस्ट घटना घडलेली आहे। आता सर्व मजदूर वगैरे जसं आउट ऑफ डेंजर होतील त्याप्रमाणे त्याचे जबाब वगैरे घेऊन पुढची कारवाई केली जाईल।